झुमऱ्या झुमऱ्या काय झालं? अबे लेका झुमरे, तू म्हणलं 15 मिनिटापासून पाणी पिऊ राहिला आहे, तुझेवाला म्हणलं अजून पाणी पिऊनच नाही झालं का? आम्ही का झबऱ्या या पाण्यामध्ये मला मच्छा आहे. आता पाणी पिऊन घेतो म्हटलं, एक दोन मच्छा जर सापडले मग तर पकडून घेतो. बरोबर मला मच्छा पकडून आलो आहे. अबे लेका झुमरे, त्या मच्छ्या मग पकडतो. बाहेर आहे म्हणलं नदीच्या, ये लवकर बाहेर आहे. तिथं का लेका टाइमपास करू राहिला बे पाण्यामध्ये, आंघोळ करू राहिला तिथं बसून लेका, ये बाहेर आहे. हा ठीक आहे मला झबरू, येतो मला बाहेर. आम्ही का झबरू, मारती कुठे म्हणलं? मारती तर काय म्हणलं तुझ्यासोबत, कुठे गेला म्हणलं मारत्या? भुलला तर नाही म्हणलं जंगलामध्ये. अरे बापा, मारत्या कुठे गेला म्हणलं झुम्मर? आम्ही का झबऱ्या, मी तुला विचारलं मारत्या कुठे गेला, तुम्हाला विचारलं का? तुझ्यासोबत होता मारती कुठे गेला म्हणलं? भुलला गेला का जंगलामध्ये? घरपला म्हणलं. हा आम्ही भुलला तर म्हणलं आपल्या रायला सोडे त्याच्या बाबाच्या हातचे. अबे झबरू झुम्मर, ए झबरू झुम्मर, इकडे आहे म्हणलं, इकडे आहे म्हणलं मी, इकडे. त्या मायाचं पोट्ट लेकाले म्हणलं इथं सोबत राहू म्हणलं आपण. हे पोट्ट कुठं गेलं ना कुठं नाही, हा समोरून बोर आला आपल्याला. चाल बरं कुठं आहे तर बरं, चाल बरं झुम्मर लवकर. अबे लेका मारत्या, माबिन आम्ही म्हणलं तुले तिकडे पोर आलो आहे, तुला काय सांगितलं होतं बे? सोबत राहायचं म्हणलं होतं ना, हे जंगल आहे ना म्हणलं खूप मोठं, इकडे का भुलून जाशील, बेकार काम होऊन जाईन म्हणून म्हणतो तिकडे सोबत राहा. अबे लेका झबऱ्या, मला माहित आहे ते हे मोठं जंगल आहे बा म्हणून. कसं आपण मला का नाही ह्या झाडावर म्हणलं एक मोठा नाही आगे दिसला, ते मोरच म्हणते ना, मोरच सहज निघते सहज मधमाशाचं. हा ह्या मोठा आगे दिसला, ह्या इकडे बी आहे म्हणलं एक, इकडे ह्या म्हणलं एक, पाहून घ्या म्हणलं तुम्ही. पारे लेका झबऱ्या, मी याच्यासाठी थांबलो होतो म्हणलं झाडाखाली, इथं म्हणलं मोठा आगे आहे. हा दिसला का? तर इकडे पाहून घ्या म्हटलं, इकडे एक मोठा आगे आहे, पहा म्हटलं पहा. अबे हो लेका मारत्या, इकडे एक आगे आहे आणि इकडे एक आगे आहे, दोन आगे ते बी मोठे. मग आता कसं करतं रे झुम्मर? कसं करायचं आहे म्हणजे तू सांग आता कसं करायचं आहे? तो उडवायचा काय आगेले मस्त म्हणलं एका त्या आपण म्हणलं एक बनव म्हणलं डोना, त्याच्यामध्ये म्हणलं हे सहित घेऊन जा म्हणलं घरी. सा करता का म्हणलं ते तसं उडवतं काय आगेले? अबे लेका झुमऱ्या, माय बिन तू आग्या म्हणलं आपल्याला उडून होते का? त्याच्यासाठी म्हणलं लय साहित्य लागते, ते म्हणलं इस्तू लागते, ते गौरी लागते, दुपटं करा लागते. हा त्याच्याशिवाय म्हणलं ते आग्याची माशी काही उडत नाही. ती एवढी मोठी टप्पोरी माशी राहते, एखादी डसून भाजून जर गेली का नाही म्हणलं या डोया भोयाले घालायला गी तर मोठा चेहरा होते. त्याच्यापेक्षा म्हणलं आपल्याला लवकर म्हणलं घरी जाऊन सगळं साहित्य आणायला लागते आगेले उडवाले. हो मारती, तू म्हणून राहिला ती गोष्ट म्हणलं पुरी 100% बरोबर आहे. आपल्यापाशी का ना साहित्य ना काहीच आहे म्हणलं, हे आगेले म्हणलं कसं उडू आपण, जमत नाही ते. त्याच्यापेक्षा म्हटलं घरी जाऊ मस्त जेवढं काही साहित्य लागते आपल्याला आगेले उडवाले ते सगळं आणून घेऊ. ठीक आहे जबरू, टाइम करून फायदा आहे नाही, लवकर घरी चाल. जेवढं काही साहित्य लागते आगेला उडवायचं तेवढं साहित्य आणून घेऊ आपण घरून. नाही तर आपण घरून यायच्या पहिलं इथं तिसराच माणूस येऊन जाईल, ह्या दोन्ही आगेले धोडधाड करून म्हणलं सगळं सहित घेऊन जाईल म्हणलं घरी. त्याच्यापेक्षा लवकरचा टाइम करू नको. हो मारती, ही गोष्ट मला खरी आहे. आपण घरी जाऊ म्हटलं आणि इथं म्हणलं तिसरा माणूस येऊन जाऊन हे दोन्ही आगेले मला धोडधाड करून चांगला मला आपला गेम वाजून देईन. हा त्याच्यापेक्षा म्हणलं एक काम करतो, तू इथंच राह. झुम्मरने मी जातो म्हणलं घरी, सगळं साहित्य घेऊन येतो, तेव्हा म्हणतो तू इथं राह. नाही रे बाबा जबरू, मी नाही राहत म्हणलं या जंगला बंगलात. आबीन बाबा इकडे म्हणलं वाघ ते डुकरं भोकर ते असूल पासूल येऊन गेली मायापाशी, तर म्हणलं झाडावर चढता नाही येत बरोबर. हा पहिलंच मी माणूस म्हणलं ठेंग नाही. त्याच्यापेक्षा म्हणलं एक काम कर, तुमच्या बघी म्हणलं एक इथं राहा म्हणलं, नाही कोणी पण म्हणलं दोघं जाऊ म्हणलं घरी. मी नाही राहत बा जंगलामध्ये एकटा. हा झुम्मर, मी काय म्हणतो, ह्या भेकाडाच आहे म्हणलं मारत्या. हा ह्या काही राहत नाही म्हणलं इथं. हा इथं कडे याले झाडावर बी नाही चढतायत, याचे पाय म्हणलं लहान आहे का नाही. तर तू एक काम कर, तू राह म्हणलं इथं. हे कोणी तिसरा माणूस जर आला म्हणलं ह्या आगेले म्हणलं झोडू नको देतो. आम्ही म्हणलं मारतीन, मी जातो म्हणलं लवकर साहित्य घेऊन येतो. हा अरे नाही रे बाबा जबरू, मी म्हणलं जागलीच तर झाले मला खूप भेवतो बा वावरामध्ये. सध्या काही म्हणलं ते डोकं येते वावरात मायावाल्या, तेव्हा तर मला जागली जात नाही मी मायावाली म्हणलं फाटे शहरात. त्याच्यापेक्षा मला तू एक काम कर, हा तू राह मला एकटा, तू डेरेक्ट बाज बी आहे भारतीने मी जातो, येतो मला साहित्य घेऊन. अबे काय लेको, माय बिन माणसासारखे माणसं असून मामी लग्न होऊ राहिले तुमच्या आता, मग आम्ही तुम्हाला इथं एकटं राहिले भेऊ राहिले का बे? हा मारत्या म्हणते माईवाली फाटते, तू म्हणतो माईवाली फाटते. हा सगळ्याची फाटत राहीन, शिवून कोणाची आहे मग इथं? मी काय म्हणतो जबरू, तुला कोणी बी म्हणलं गावामध्ये डेरिंगबाज म्हणते माणूस, जबरू आहे म्हणते डेरिंगबाज. तू एक काम कर, झुंबरने मी जातो म्हणलं साहित्य आणायला, तेव्हा म्हणतो तू इथंच थांब म्हणलं. तुला म्हणलं झाडावर बी पटपट चढता येते, हे आगे बी तुला झोडता येते, सगळे कामं तुला व्यवस्थित करता येते. आम्हाला थोडी करता येते बा तेवढे कामं, तर आम्ही येतो म्हणलं साहित्य घेऊन. ठीक आहे, मग बी दोघंही बी म्हणलं भेकाडच आहे ना, जा लवकर. अर्ध्या घंट्याच्या पहिलं म्हणलं लवकर वापस येतात साहित्य घेऊन, नाही तर म्हणलं इथं हजामत करायला लागल. इथं म्हणलं सगळे भागा इथं येईन, मी म्हणलं वरतं झाडावर राहीन. त्याच्यापेक्षा मला लवकर जा, लवकर या. हो जबरू, बात जातो ना बातच वापस येतो, तू काही टेन्शन घेऊ नको. चालेल झुमर, चल लवकर. अबे कुठं चालले बे पोट्टे हो? हा कुठं घुमू राहिले मला इकडं वावर आहे ना, कुठं चालली इकडं? शांताराम काका, आता वावराने घुमू तर म्हणलं आता का शेराने घुमू बावा.
हा आता लग्नाचे दिवस तर चालले गेले वापस. आता तर वावरानेच घुमा लागन ना. अबे लेका पोट्ट्या माय बी कानाच्या खालतं द्या लागते बी तू आल्या लेका देखतचं माकोड नाही ना मला शिकू राहिला लेका. हा सांगा लवकर कुठे चालले. शांताराम काका जंगलातून आलो म्हणलं आता. जंगलातून येऊ राहिले काय गेली होती बे लेका जंगलामध्ये. अगा शांताराम काका जंगलामध्ये घुमायला गेलो होतो पण घुमता घुमता आम्हाला म्हणलं 2 आगे दिसले ते. हा त्याच्यासाठी म्हणलं साहित्य आणण्यासाठी चाललोय म्हणलं घरी. अबे ते लेका मग साहित्य आणत पण म्हणलं ते दुसरा एखादी कोणी म्हणलं ते आगेले उडून टाका ना बे. शांताराम काका तिथं आपला झबरू आहे ना झबरू. 3 जण गेलो होतो आम्ही जंगलामध्ये घुमासाठी. हा झबरूला ठेवलाय म्हणलं तिथं. कोणी तिसरा माणूस येईन तर त्याला बाबा हे आगे म्हणलं उडून देतो. हो बे लेका मारत्या मग आता मला घरी जायला अर्धा घंटा यायला अर्धा घंटा म्हणजे 1 घंटा तुम्हाला याच्यातच चाली जाईल म्हणलं. तेव्हा पण म्हणलं तो जबरू बिचारा तो जंगलामध्ये एकटा राहीन का. आपण शांताराम काका त्या आगेले म्हणलं उडवायचं आहे न सहज खायचं आहे आम्हाला. तर म्हणलं आता त्याच्यासाठी म्हणलं आता घरी जाऊन म्हणलं सगळं ते साहित्य आणायचं लागेल ना. पहिले का मारते आता का घरी जाता बी तुम्ही. हा चला म्हणलं आम्ही येऊन जातो म्हणलं आम्हाला थोडंसं म्हणलं सहित खायचं आहे. तर माया कोट्यावर म्हणलं ते डब्या बब्या ते गौरी पौरी सगळं इस्तू पाण्याचं म्हणलं सगळी व्यवस्था आहे. हा सगळं मला साहित्य घेऊन जाऊ आपण. हा वालटी वालटी सगळंच घेऊन जाऊ. चला चला का घरी जाता बे. अरे मग तर काही टेन्शनच नाही शांताराम काका. चला म्हणलं देवलाल काका तूही चाल म्हणलं शांताराम काका. आपल्या कोट्यामध्ये आहेस म्हणलं सगळ्या वस्तू तर मग घरी जायची गरज नाही. चला म्हणलं आता तिथून सगळ्या वस्तू घेऊन जाऊ. मग आता झबरावी चालली जाऊ म्हणलं लवकर. चला चला. ठीक आहे किती दूर आहे म्हणलं. हा लई दूर आहे का म्हणलं तिकडं जंगलामध्ये अंदर आहे का जवळ जवळच आहे काठ्यावर आहे म्हणलं जंगलाच्या. नाही जवळच आहे म्हणलं. इथून म्हणलं आपले ते वावर गेले खतम झाले का म्हणजे तिथून जंगल लागते का नाही. त्याच्यात म्हणलं थोडंसं म्हणलं 1 किलोमीटर गेलं का झाडच आहे म्हणलं तो. तिथं झबरे थांबलाय. चला लवकर टाइमपास करून फायदा नाही. ठीक आहे चल लवकर चल काय देवलाल भाऊ. अबे पोट्टे हो किती दूर आहे म्हणलं अजून. तुमचा आग्या तो झबऱ्या कुठं आहे. हा चाललेले का हो नेत 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 म्हणलं इथं 2 किलोमीटर येऊनही गेलो तरी म्हणलं तुमचा आग्याचा काही पताच नाही. किती दूर आहे अजून. काय का शांताराम काका धडाचे म्हणलं आपले वावर नाही गेले. आता जंगल लागलाय फक्त. हे वावराची चाकोली होय. एवढ्या लवकर कसं येईन म्हटलं. अजून म्हणलं थोडं समोर जावं लागते. चल लवकर. अबे किती समोर आहे अजून. हा जा लागते का म्हणलं 10 किलोमीटर. नाही 10 किलोमीटर नाही बस म्हणलं आता थोडंसं म्हणलं 500 मीटर आहे म्हणलं समोर. बस झालं म्हणलं येऊनच जाते. चला चला लवकर. अबे लेका मारत्या इथं म्हणलं जंगलात मंदामध्ये येऊनही गेलो आपण. इथं जंगलातली नदीही लागून गेली तरी म्हणलं तुमचा आग्या कुठं आहे तो झबऱ्या कुठं आहे. हा आता लवकर सांगा. इथं असं तर सांगा नाही तर आम्ही चाललो म्हणलं वापस. शांताराम काका आलाच म्हणलं आता. आता हे जे नद आहे की नाही ह्या नदीले म्हणलं ओलांडलं आपण ना. नदीच्या तिकडे गेलो का तिथंच म्हणलं एक मोठं झाड आहे. हा त्या झाडावरच म्हणलं आगे आहे 2. तिथं जबरू थांबलाय. चला लवकर. बे काय कुठं आहे कुठं नाही काही आता पता नाही लागू राहिला आहे. ज्ञान म्हणलं आम्हाला दिल्लीचे मुंबई आहे भी. नाही नाहीत म्हणलं शांताराम काका इथं कुठं दिल्ली येऊ राहिली मुंबई येऊ राहिली काय जंगलामध्ये. तर तुम्हाला दिल्ली ते मुंबई नेऊ. हा ह्या नदीच्या तिकडे जायचं आपल्याला. चला म्हणलं नदी पार करायला लागेल आपल्याला. चला चला लवकर. शांताराम काका तुला पहिलं सांगितलं होतं ना हे नद ओलांडली आपण ना. काला म्हणलं झाड. अबे लेको पोट्टे हो तुमच्यावर आता आम्हाला 5% विश्वास नाही आहे. काय बे लेको हो एका घंट्यापासून घुमवून राहिले आम्हाला तुम्ही. येते आता इथं नदी येऊन गेली म्हणलं. हा नदीच्या तिकडे आहे म्हणतो तू आता झाड पुढे म्हणलं आता नदीच्या तिकडे झाड. शांताराम काका तुम्हाला आमच्यावर 5% विश्वास नाही आहे ना असा म्हणून राहिला तू. अबे हो लेका मारत्या असाच म्हणून राहिलो आहे मी. नाही आहे म्हणलं तुमच्यावर 5% विश्वास नाही आहे. काय लेका एका घंट्यापासून आम्हाला म्हाताऱ्या माणसाला घुमवून राहिले आहे तुम्ही. हा झबऱ्या येते आता कुठं इथं म्हणलं तो झबऱ्याचाही पता नाही ते आगाचाही पता नाही. आपल्याला का मारत्या आता म्हणलं आपल्या इज्जतीचा सवाल आहे. शांताराम काका म्हणते 5% विश्वास नाही तुमच्यावर. आपल्याला इज्जत ठेवायची आपली. आता दाखवून दे मला शांताराम काकाला झबऱ्या कुठं आहे. दाखवून दे. ठीक आहे म्हणलं आता शांताराम काका आता खूपच गोष्टी गेली म्हणलं तू ना. हा आता म्हणलं विश्वास नाही म्हणतो आम्हाला आमच्यावर 5% बी. ठीक आहे पाय म्हणला तू आता. हा झबऱ्या कुठं आहे. अबे लेका झबरू झबरू बे झबऱ्या. अबे लेका मारत्या काय लेका एका घंट्यापासून गेला आहे बे तू. हा या ना लवकर आता तिथून आवाज द्यायची काही गरज आहे का. इकडे या ना म्हटलं आता लवकर. नद ओलांडा नाही या इकडं नदीच्या इकडं या लवकर. हो म्हटलं झबरू बस आलोच म्हणलं आता. हा आलो थांब. हे काय शांताराम काका आता आला का म्हणलं तुला विश्वास आहे ना म्हणलं झबरू इथं. हा तिथंच म्हणलं झबरू झाडापाशी उभा आहे. तिथंच म्हणलं आगे आपल्याला उडवायचे आहे ते. चला लवकर चला चला आता नदीच्या तिकडं. अबे कुठं आहे बे लेका पोट्टे हो झबरे ने आहे इथं म्हणलं आगे ने आहे कुठं आहे इथं. शांताराम काका इकडं आहे म्हणलं मी वरतो बसला झाडावर. इकडं बा इकडं. अबे लेका झबऱ्या तू झाडावर बसून का करू आला वरत काय बसला. अबे लेका मारत्या बरं झालं मी झाडावर चढून गेलो. मग आहे मी तिकडं म्हणलं वाघ आला होता वाघ. त्या झाडाच्या साईडनं म्हणलं वाघ होता एक.
बरं झालं मी त्या वाघाला दिसला नसतो. वाघाला दिसला होतो ना तर बेकार झालं तर म्हणलं का मी राहिला नसतो आज. हा लपून लपून म्हणलं या झाडावर चढून गेलो मी म्हणून वाचलो आज. अबे काय गोष्ट करतो बे लेका, वाघ आला होता का बे? बरं झालं लेका, तुझ्यासारखा डेरिंग बाज माणूस इथं होता म्हणून तू वाचला. तरी आमच्यासारखे तुका ज्या झुंबरनं मी राहिला असून इथं तर बरं झालं तर म्हणलं गेलतो आम्ही आज. बरं झालं का तू होता. हा त्या गोष्टी जाऊ द्या. हे येले कसं काय आणलं म्हणलं शांताराम काका आणि हे देवलाल काका कुठे भेटले म्हणलं तुम्हाला? हा तुम्हाला तर म्हणलं घरून सामान आणतो म्हणलं ना ते साहित्य. येले कसं काय आणलं मग? अबे लेका टोकल्या तोंडाच्या, आम्ही आलो म्हणून तुला काय लय अडचण झाली का बे? हा नाही खात ना म्हणलं तेवढं सहज. हा तुम्ही खाऊन घ्यायचा. अबे लेका जब रे, आम्ही घरी काही गेलो नाही. शांताराम काका म्हणे एवढ्या घरी कवा जाशीन कवा यान म्हणे तुम्ही, 1 घंटा तुम्हाला झाले यालेच लागन. त्याच्यापेक्षा म्हणे माया कोट्यामध्येच म्हणले सगळं साहित्य आहे म्हणे. ते डब्बीची इस्त्याची डब्बी आहे म्हणे, बाल्टी आहे म्हणे, सगळं चाललंय. हा मग काय पाहिजे अजून? आरती कोण म्हणलं कोण उडते म्हणलं आगेले? अरे झुम्मर उडतं का म्हणलं तू आगेले? अरे बाबा जबरो, आपल्याला काही जमत नाही मला. ते आगे भागे उडवून दे. ते आगेची मोरची ते मोठी माशी जर डसून गेली का नाही ते बेकार काम होतंय. सुचून जाईल आम्ही. पहिल्याच मला माझ्या डोक्याला काही केस आहे नाही. ते टकल्यावर जर डसली का नाही तर टकला मोठा होऊन जाईल मायवाला. त्याच्यापेक्षा मला आम्ही कोणी डेरेक्ट मा जाय तू तू थोडं मला दिले. ठीक आहे. घे मला जबरू लवकर म्हणलं ते डब्बीची इस्त्याची काडी घे. ते काड्या वाड्या घे म्हणलं जमा कर. त्याला म्हणलं डुबताना म्हणलं त्या माशेला आहे का नाही ते आगेच्या ते पुऱ्या मला उडून द्या. गे लवकर कर म्हणलं कार्यक्रम चालू कर. काय म्हणलं शांताराम काका दे रे मारते ते इस्तेची डब्बी दे. ते काढाय दे मला बारीक चुरीक सगळं इस्तू भेटतो म्हणलं त्या आग्याच्या खाली. हा दे लवकर दे. हा मी काय म्हणतो रे बा सगळे जणाले सूचना देऊ राहिलो पहिलं. आता काड्या घेतलाय म्हणलं लावले. आता काढायला मला इस्तू लावत पण तुम्ही म्हणलं आपापली जागा म्हणलं पोझिशन घेऊन घ्या. हा ह्या आग्याच्या माश्या राहते म्हणलं मोठ्या मोठ्या. त्या जर तुम्हाला डसल्या फसल्या ना तर तुमच्या अंग म्हणलं सुजून जाईल. म्हणून म्हणतो जिथे जिथे जागा घ्यायची लपून जातात. हा इस्तू लावतो आता सांगून ठेवलं रे बा शांताराम काका बरोबर आहे ना? हा लाव म्हणलं लाव इस्तू लाव. आम्हाला काही डसत नाही म्हणलं त्या माश्या. हा लाव म्हणलं इस्तू लाव. लाव म्हणलं इस्तू लाव. हा ठीक आहे. हा लावतो म्हणलं आता इस्तू. आता माश्या म्हणलं भनान ते. हा मासे येते म्हणलं तुमच्याकडे डसल्या पाहिजे नाही. भनान ते आता माश्या इस्तू लावतो. ए लावणार रे काय इस्तू लावतो करू आलाय. लाव लाव. काय तो म्हणलं जबरू माश्या उडू राहिल्या आता. हा नाही तर तुले डसल्या नाही पाहिजे बा. तुले कमी जास्त झालं तर मला डेनी बुडा एकटाच राहील. त्या डेनी बुड्याला तू ना तू एकटाच आहे बा. बरोबर पाहिजे. शांताराम काका आगे वागे मोरोजा पोरोजा म्हणलं. हा मधमाशेचे हा असे म्हणलं 100 म्हणलं उडून टाकले आहे. पण माशी म्हणलं एक नाही डसली आहे. समजले का? मारती तुझ्याकडे म्हणलं मासे येऊ राहिले. शांताराम काका झुम्मर देवलाल काका मासे येऊ राहिले म्हणलं तुमच्याकडे उडत उडत. नाही तर डसल्या पाहिजे नाही तुम्हाला. अरे नाही डसत बस झालं मला आता. माश्या राहिल्यास किती काय? हा किती राहिल्या माश्या? बस झाला म्हणलं शांताराम काका उडत आले म्हणलं. बस राहिल्या म्हणलं आता थोडीशी राहिल्या माश्या. बस झालंच म्हणलं आता. बस 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 झालं आता. काय रे बाबा हा आगायचा म्हणलं सयत पाहून घ्या म्हणलं किती आहे. हा पुरी पुरी किती मोठी आहे लोंबली आहे. पा माश्या वाजा सगळ्या उडल्या आहेत. अबे काय जबऱ्याच्या आग्याच्या सैदाच्या पुरीले उतरून टाकणं बे. तोडणं म्हणलं त्या काडीची. फांदा तोड म्हणलं तो फांदा. नाही तर अजून म्हणलं त्या रिटर्न मध्ये त्या माश्या येऊन जाईन ना आग्याच्या तर अजून चिपकून जाईन त्या पुरीले. तोड म्हणलं तो लवकर. काका एवढी मोठं सैदाची पुरी तोडणं होते का? हा ते काडी म्हणलं मोठी आहे ठोकं जमत नाही ना इथं काही कापाले आहे नाही. एक काम करतो बाल्टीतच म्हणलं तुकडे तुकडे करून म्हणलं तोडून टाकतो इथंच. अबे लेका तू कवा तोडशील म्हणलं तिथं. एक काम कर ते खालीच म्हणलं पुरी तोडून टाक. हा तोडून टाक. ते खांदा काही तोडू नको. ते म्हणलं लहानशी आहे ना काडी ते काडी सुद्धा म्हणलं ती पुरी तोडून टाक. तोड लवकर. ठीक आहे शांताराम काका तसं करतो. हा ते बारीक सहित म्हणलं ते काडी आहे का बारीक ते काडीच तोडून टाकतो म्हणलं ते खांदा तोडण्यापेक्षा. तोड लवकर. इथं टाइमपास करू नको. आता माश्या उडल्या ना तोडणं मग लवकर. इकडे वाघ पाक जर असोल फासल येऊन जाईन तर पया लागेल म्हणलं घराकडे. ते राहीन म्हणलं पुरी तिथं अडकून. तोड लवकर. ठीक आहे तोडतो. के रे बाबा शांताराम काका पाय म्हणलं आग्याची पुरी किती मोठी आहे. याच्यात कमीत कमी म्हणलं 3 ते 4 लिटर म्हणलं सहज निघते म्हणलं मधमाशाचं ओरिजिनल ते बी. हो ना जबरू माय बरीच मोठी पुरी आहे बा आग्याची. हा तुझ्या हातात म्हणलं हे पुरी मावून नाही राहिली आणि सध्याची. हा 4 लिटर निघते म्हणलं याच्यातलं सहज. आम्हाला देऊन देतो म्हणलं ते अर्धा लिटर ना तुम्ही घेऊन जा काही. अरे बापा रे बम भारी आहे बा भारी आहे. झुम्मर हे पकड म्हणलं पकड भारी आहे भारी. हा खाली ठेवू का खाली? अबे लेका जबऱ्या बाल्टीवर ठेव बाल्टीवर. हा बाल्टीवर ठेवलं तर खराब नाही होणार. बाल्टीवर ठेव. अरे बाप रे शांताराम काका किती भारी होती रे बा हे आग्याची पुरी. मग कसं करतो आता हे म्हणलं हे आग्याच्या पुरीचं सहज म्हणलं इथंच टाकायचं का म्हणलं बाल्टीमध्ये. हा का वावरात जाऊन काढायचं म्हणलं आपल्या. अबे लेका जबऱ्या इथं म्हणलं बाल्टी सहज काढण्यापेक्षा इथं अर्धा घंटा लागेल बाल्टी सहज काढायला. हा इथं म्हणलं जंगलात आहे म्हणलं आपण मंदोमध्ये. इथं म्हणलं सगळे जनावरं रुई डुक्कर वाघ असोल फसोल हे बेकार काम आहे इथं. पाण्या पावसाचे दिवस आहे. इथं थांबण्यापेक्षा वावरात जो म्हणलं मायावाल्या कोट्यात बसून म्हणलं आरामची तिथं म्हणलं सगळं बाल्टी सहज काढून घेऊ. वावरात म्हणलं जेवढं खाणं होते आपल्याला हे सहज तेवढं खाऊन घेऊ. बाकीचं उरलं आहे ते म्हणलं आपापल्या घरी घेऊन जाऊ. हो म्हणलं जबऱ्या
शांताराम काका म्हणून राहिला ते गोष्ट खरी आहे. इथं सहज काही काढू नये आपण. पहिलंच म्हणलं जंगलाच्या मधामध्ये आहे आपण. आता इथं वाघा पहिलंच म्हणलं तुला वाघ दिसला होता. आता इथं थांबून फायदा नाही. पाण्यापावसाचे दिवस पाणी आता हे बी झालाय म्हणलं आता आबाड. लवकर चला लवकर. ठीक आहे चला मग. मित्रांनो, आज म्हणलं जंगलामध्ये आलो होतो म्हणलं आग्या झोडासाठी. आग्या म्हणजे तुम्हाला समजते ना, आग्या म्हणजे ते जे मोहरुजीपासून म्हणलं ते मधमाशाच्या याच्यापासून म्हणलं आग्या तयार होती मोठा, त्याच्यापासून आपल्याला सहज भेटते सहज. तुम्हाला तर माहित असेल. आता मस्त म्हणलं आग्या झोडला आम्ही ना जंगलामध्ये. आता या जंगलामध्ये आग्याचा सहज काही काढत नाही. इथं वाघा राहते. आता मस्त माया कोट्यावर जातो, मस्त सहज म्हणलं काढतो म्हणलं बाल्टीमध्ये आणि खातो. तुम्हाला जर आवडत असेल सहज हे आग्याचं किंवा मधमाशीचं, या म्हणलं सहज खाले तुमच्यासाठी ठेवतो म्हणलं. या म्हणलं मित्रांनो. ठीक आहे, या ते या बा, नाही तर नका येऊ, जबरदस्ती काही आहे नाही. पण तुम्हाला जर आवडत असेल तर या म्हणलं आपल्या कोट्यावरच आहे आपण आता. पण ह्या व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा. म्हणजे असे मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो. तर भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा मग म्हणलं नमस्कार. चला येतो मग.